दुधारे स्पोर्ट फाउंडेशन आणि ग्लोबल ह्युमन रिसर्च अँड वेलफेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने समाजरत्न पुरस्कार आणि राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आलं होतं. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबवित आहेत. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते राजमाता जिजाऊ साहेबांच्या माहेरचे वंशज शिवाजीराजे जाधव. श्री कालिका मंदिर संस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात ग्लोबल ह्युमन रिसर्चचे अध्यक्ष डॉक्टर बलवंत सिंग, नगरसेवक अशोक कदम, आनंद खरे, श्री पाटील उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर अशोक दुधारे यांनी प्रास्ताविक केले. त्याची स्थापना 2008 साली करण्यात आली. फक्त आता या ठिकाणी शेखदार सर बसलेले आहेत, जे आमचे गुरु पण आहेत, तर त्यांच्या हाताखाली माझ्या वडिलांनी मजूर म्हणून काम कित्येक वर्ष केलेलं आहे. तसंच त्यांना कल्पना आहे, शेखदार सर सांगतील तसं, की त्यांच्या समोर आम्ही लहानचे मोठे झालेलो आहे. फक्त आईवडिलांनी आम्हाला चांगली शिस्त लावली, चांगलं घडावं यासाठी प्रयत्न केले. त्या उद्देशाने या मंडळाची स्थापना केली आणि सातत्याने आम्ही कार्यक्रम घेत असतो. साधारणतः आम्ही जानेवारीच्या महिन्यामध्ये महिलांचा 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिलांचा शिक्षकांचा सत्कार करत असतो. त्याचप्रमाणे 12 जानेवारीला आपण जे खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जातात, तसेच ज्यांची मुलं IAS IPS ऑफिसर होतात अशा मातांना आपण राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करत असतो. त्याचप्रमाणे 15 जानेवारीला महाराष्ट्र क्रीडा दिनाची स्थापना अण्णासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कालिका मंदिर या ठिकाणी सुरुवात केली होती आणि ती महाराष्ट्र शासनाने आपली याची दखल घेऊन त्यानंतर महाराष्ट्र शासनाने काशाबा जाधव यांची जयंती 15 जानेवारी हा क्रीडा दिन म्हणून घोषित केला. त्यानंतर तो आपण सुरुवात करत असतो. फेब्रुवारी महिन्यामध्ये 18 फेब्रुवारीला आपण बाल शिवाजी वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करत असतो. मार्च महिन्यामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार करत असतो. त्याचप्रमाणे मे मध्ये कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार करत असतो. या सोहळ्यात संपूर्ण राज्यातील गुणवंतांचा सन्मान होणार होता. त्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता. अशोक दुधारे यांच्या या उपक्रमाचे शिवाजीराजे जाधव यांनी स्वागत केले. एवढा मोठं कुटुंब असताना परंतु सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम, नोकरीमध्ये असो किंवा शेतीमध्ये असो, कोणत्याही प्रकारचा आतापर्यंत दुधारे स्पोर्ट्सचा एक आदर्श घेतला पाहिजे की आपल्या वडिलांच्या नावानं ते तर पुरस्कार देत असतात, त्यांनी प्रेरणास्थान म्हणून त्यांचं नाव तिच्या समोर ठेवलेलंच आहे आपल्या. परंतु जर आपण बघितलं तर सगळ्या कुटुंबाला बांधून ठेवण्याचं काम, एकत्र राहण्याचं काम आणि कुटुंबाच्या माध्यमातून समाजव्यवस्था सदृढ करण्याचं काम आदरणीय दुधारे सर करत असतात. त्याच पद्धतीने ग्रामीण भागातील जे नेतृत्व आहे ते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असो, क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून असो किंवा साहित्य क्षेत्र असेल, उद्योगपती असतील, विद्यार्थी चांगले असतील, यांना वेगवेगळ्या लोकांना पुरस्कार देण्याचं काम दरवर्षी आदरणीय दुधारे सर करत असतात. मी आपल्या सर्व पुरस्कारार्थींना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि आपल्याकडनं म्हणजे हा पुरस्कार मिळाला म्हणजे आताच बलवंत सिंगजींनी सांगितलं की पुरस्कार म्हणजे जबाबदारी. हा पुरस्कार घेऊन निश्चितच आपल्यावर मोठी जबाबदारी या ठिकाणी पडणार आहे. कारण आपला जेव्हा समाज सन्मान करतो, आपल्याला जेव्हा हेरून आपल्याला आपल्या कलागुणांचा जो वाव आपल्यामध्ये आहे त्या कलागुणांकडे पाहून जेव्हा आपल्याला पुरस्कार दिला जातो तर त्याचा उपयोग हा आपल्या समाजासाठी निश्चित झाला पाहिजे. राज्यातील जे स्पोर्ट टीचर आहेत, क्रीडा शिक्षक आहेत, आदर्श शिक्षक आहेत, त्यांना कुठंतरी पाठीवर त्यांच्या शाबासकीची थाप पडावी, त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांना आपण केलेल्या कार्याची कुठंतरी पावती मिळावी या दृष्टिकोनातून दुधारे सर दरवर्षी हा समाजरत्न पुरस्कार आणि शिक्षक पुरस्कार वितरित करत असतात. त्याचप्रमाणे विविध समाजामध्ये अनेक चांगले कामं करणारे जे नेते मंडळी आहेत, तर इथं जवळजवळ सर्व समाजरत्नांना पुरस्कार दिलेला आहे.
त्याच्यामध्ये मी भामरे सरांचा मुद्दाम उल्लेख करतो. जवळजवळ 25,000 कुटुंबांना पुण्यामध्ये स्वतःचं घर, म्हणजे जे पोलीसमध्ये अनेक वर्ष सर्व्हिस केली त्यांनी, त्या रिटायर झाल्यानंतर त्यांनी स्वतःची पुंजी तिथं लावली. आणि विशेष सांगायचं म्हणजे आज पुण्यामध्ये घर घ्यायचं म्हणजे सोपं नाही, पण ते 3,000 रुपये म्हणजे फक्त कंस्ट्रक्शन कॉस्ट सुद्धा नाही, 3,000 रुपये स्क्वेअर फुटामध्ये प्रत्येकाला 500, 700, 1000 स्क्वेअर फूटचं स्वतःचा फ्लॅट अत्यंत उत्कृष्ट ठिकाणी, म्हणजे शेजारी एअरपोर्ट आहे. यानंतर समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तर शैक्षणिक क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या आदर्श शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. सोहळ्यास नारायण दुधारी, क्रीडा भारतीचे अध्यक्ष रवींद्र नाईक, राजू शिंदे, मधुकर देशमुख, विजया दुधारे, दीपक निकम पाटील, रमेश मारवाडी, त्र्यंबक दुधारे, भाऊसाहेब दुधारी, सुखदेव दुधारे, अनुसया गुल्डे, सुखदेव दुधारी, नानासाहेब बच्छाव, कुणाल अहिरे, अस्मिता मोगल, अविनाश वाघ, चेतन मोगल, वैभव दुधारे, भूषण भटाटे, ऋषिकेश उपस्थित होते. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.